Hello friends, welcome to the Chem Learning. You are watching the Chem Learning YouTube channel. In the last video, we discussed the contact process by the angle that is a part of that contact process which is called as catalyst. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या कॉन्टॅक्ट प्रोसेसमधला रिॲक्शनमधला एक छोटासा पण महत्त्वाचा पार्ट डिस्कस केला, ज्याच्यामध्ये आपण या रिॲक्शन किंवा या प्रोसेसमध्ये आपण कुठले कॅटलिस्ट वापरतो त्याच्याबद्दल चर्चा केली. दोन कॅटलिस्टबद्दल डिस्कशन केलं आपण, प्लॅटिनम मेटल कॅटलिस्ट आणि व्हॅनेडियम मेटल कॅटलिस्ट. त्याचे ऑक्साईड्स आपण डिस्कस केले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही या रिॲक्शनमधले फिजिको केमिकल पॅरामीटर्स डिस्कस करायचे आहेत. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये ज्या काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात त्याचे फिजिकल पॅरामीटर्स काय आहेत, म्हणजे त्याचे कायनेटिक पॅरामीटर्स काय आहेत, थर्मोडायनामिक पॅरामीटर्स काय आहेत, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समधले पॅरामीटर्स काय आहेत, याच्याबद्दल थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट ऑफ द डिस्कशन, दॅट इज इफेक्ट ऑफ प्रेशर. फर्स्ट पॉईंट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर, PRESSURE. प्रेशरचा इफेक्ट रिॲक्शनच्या रेटवरती काय होऊ शकतो, प्रेशरचा इफेक्ट रिॲक्शनच्या रेटवरती काय होऊ शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, प्रेशरचा इफेक्ट असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट कन्फर्म असली पाहिजे की आपण या रिॲक्शनबद्दल बोलणार आहोत. SO2 ट्वाइस ऑफ SO2 प्लस O2, दिस इज द रिव्हर्सिबल homogeneous reaction, बरोबर. homogeneous reversible reaction where is oxidation of SO2 takes place to convert into the SO3, that is gaseous SO3. okay, all the reactants are in same phase, that is gaseous phase. आणि ही कॅटॅलिटिक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आपण हीच रिॲक्शन मागच्या कॅटलिस्टच्या बाबतीत सुद्धा डिस्कस केली होती. ही रिॲक्शन या प्रोसेसमधली, टोटल प्रोसेसमधली की स्टेप आहे, महत्त्वाची स्टेप आहे आणि रिव्हर्सिबल सुद्धा आहे. त्यामुळे या रिॲक्शनला आपल्याला महत्त्व जास्ती प्रमाणात आहे या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये होतं. ही एकतर होमोजिनियस प्रोसेस आहे, होमोजिनियस रिॲक्शन आहे, एकच फेज असलेले रिॲक्टंट मॉलिक्युल आहेत, प्रॉडक्टसुद्धा गॅसियस फेजमध्ये, सेम फेजमध्ये तयार होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ही रिॲक्शन रिव्हर्सिबल पण आहे आणि त्याच्यामुळे या रिॲक्शनच्या इक्विलिब्रियमवरती पुढचं सक्सेस रेट ठरतो किंवा कन्व्हर्जन रेट जो आहे SO2चा SO3 मध्ये, हा जितका जास्ती असेल, जितका सक्सेसफुल असेल, तितका या रिॲक्शनमधला किंवा कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये H2SO4 तयार होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. तर आता फिजिको केमिकल पॅरामीटरमध्ये एक महत्त्वाचा पॅरामीटर असा आहे की प्रेशरचा इफेक्ट काय होतो. जेव्हा आपण प्रेशरच्या बाबतीत बोलतो आणि गॅसेसच्या बाबतीत बोलतो तर या ठिकाणी परत एकदा ली चॅटलियर प्रिन्सिपलचा संदर्भ येतो. आपण एका व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल डिस्कस करत असताना ली चॅटलियर प्रिन्सिपल आणि टेम्परेचर याचा संबंध काय, एक परस्पर संबंध काय, त्याच्याबद्दल त्या पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले. तर दुसरी एक गोष्ट अशी आहे की प्रेशर आणि रिॲक्शनचा रेट किंवा कन्व्हर्जन रेट याचा काय संबंध आहे. तर ली चॅटलियर प्रिन्सिपल असं सांगतं की इन्क्रीज इन द प्रेशर डिनोटेड बाय P, इन्क्रीज इन द प्रेशर ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्युल्स. गॅसियस रिॲक्टंट मॉलिक्युलचं जे प्रेशर आहे, वेपर प्रेशर ज्याला म्हणतो आपण, ते प्रेशर जर वाढलं तर रिॲक्शनचा रेटसुद्धा काय वाढतो, काय होतो, इन्क्रीज होतो. रिॲक्शन रेट इन्क्रीजेस, बरोबर. रिॲक्शनचा रेटसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. थोडक्यात काय तर रिॲक्टंट मॉलिक्युलचं प्रेशर, गॅसियस मॉलिक्युलचं जर प्रेशर वाढवलं तर रिॲक्शनचा रेटसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो असं आपण म्हणतो. तर आता हे ली चॅटलियर प्रिन्सिपल जे काही सांगतं ते आपण थोडक्यात एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये डिस्कस करूया. ली चॅटलियर प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं की प्रेशर जितकं जास्त होईल, प्रेशर जास्त वाढत जाईल, तसतसा रिॲक्शनचा रेट किंवा कन्व्हर्जनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो. तर आपण एक छोटंसं डेरिवेशन बघूया, ज्या डेरिवेशनमधून हे प्रूव्ह होईल की रिॲक्शनचा रेट जो आहे, ॲट द एंड ऑफ डेरिवेशन काय मिळेल आपल्याला, कन्क्लुजन काय मिळेल या डेरिवेशनचं, की रिॲक्शनचा रेट जो आहे किंवा कन्व्हर्जन रेट जो आहे SO2चं SO3 मध्ये कन्व्हर्जन होणं, हा रेट डिपेंड कशावर करेल तर कॉन्सन्ट्रेशन टर्म जी आहे किंवा प्रेशर ही जे टर्म आहे, प्रेशर जे आहे रिॲक्टंट मॉलिक्युलचं, त्याच्यावरती तो डिपेंड असेल. बघूया एक एक पार्ट डेरिवेशनचा. आपण जर पहिल्यांदा जी रिॲक्शन लिहिली होती, कुठली रिॲक्शन, SO2 ट्वाइस ऑफ SO2 प्लस O2, द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड कन्व्हर्ट्स इनटू द SO3 मॉलिक्यूल विच इज इन गॅसियस फेज, दिस इज ऑल्सो इन गॅसियस फेज, दिस इज ऑल्सो इन गॅसियस फेज. ही जी रिॲक्शन लिहिली आपण, तर याच्या इन टर्म्स ऑफ प्रेशर
आपण जर लॉ ऑफ मास ॲक्शन याला अप्लाय केला इन टर्म्स ऑफ प्रेशर आणि त्याचा आपण पार्शियल प्रेशरच्या टर्म्समध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KP असं जर गृहीत धरलं, के म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर का म्हटलेले तर टोटल प्रेशर जे असतं त्यातलं एकेकाचं प्रेशर किती आहे सेपरेटली जेव्हा काउंट करतो आपण तेव्हा त्याला पार्शियल प्रेशर असं म्हटलं असतं. प्रेशरचा पार्ट, टोटल प्रेशरचा जो पार्ट असतो त्याला काय म्हटलं असतं पार्शियल प्रेशर. आणि ते पार्शियल प्रेशर आपण त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ दिस पार्शियल प्रेशर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन टू दिस इक्वेशन. हे जे रिॲक्शनचं इक्वेशन आहे याला लॉ ऑफ मास ॲक्शन आपण अप्लाय करू शकतो. काय लॉ ऑफ मास ॲक्शन? लॉ ऑफ मास ॲक्शन आपल्याला असं सांगतं की पार्शियल प्रेशर ऑफ द प्रॉडक्ट मॉलिक्यूल डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. ठीक आहे. सो द पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल काय असेल? प्रेशर रेज टू 2 इंटू SO3. प्रेशर रेज टू 2 SO3. आता इथं रेज टू 2 का घेतलं? कारण SO3चे प्रॉडक्ट मॉलिक्यूल तयार होतात 2 मॉलिक्यूल्स, म्हणून इथं प्रेशरची टर्म स्क्वेअरमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. 2 मॉलिक्यूल असल्यामुळे प्रेशरची टर्म काय केलेली? स्क्वेअरमधली घेतलेली. P रेज टू 2 SO3 मॉलिक्यूल्स डिवायडेड बाय P रेज टू 2 अगेन SO2 मॉलिक्यूल इंटू मल्टिप्लाइड बाय, लक्षात घ्या इथं सुद्धा P रेज टू 2 घेतलंय, स्क्वेअर घेतलाय कारण इथं पण SO2 चे किती मॉलिक्यूल्स आहेत? 2 मॉलिक्यूल्स आहेत. इंटू पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन O2. इथं मात्र रेज टू पॉवर 1 आहे किंवा जो दाखवलेला नाही याचा अर्थ इथं P रेज टू 1 आहे कारण ऑक्सिजनचे मॉलिक्यूल्स किती घेतलेत? एकच घेतलेला आहे. सो P इंटू O2. दिस इज द पार्शियल प्रेशर ऑफ O2 मॉलिक्यूल, दिस इज द पार्शियल प्रेशर ऑफ SO2 मॉलिक्यूल अँड दिस इज द पार्शियल प्रेशर ऑफ SO3 दॅट इज प्रॉडक्ट मॉलिक्यूल. सो थोडक्यात काय तर पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. याच्यामधनं आपल्याला हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर आपल्याला मिळू शकतो. आता पुढे आपण हे एक्स्ट्रापोलेट कसं करू इक्वेशन? तर या पद्धतीनं पुढे एक्स्ट्रापोलेट याला करता येईल इक्वेशनला. आपण हे रब करूया रिॲक्शन आणि म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल इक्वेशन लिहिण्यासाठी. आता एक लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल SO2 नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO2 चे किती मॉलिक्यूल्स आहेत? तर त्याला आपण गृहीत धरूया स्मॉल n1 असं गृहीत धरू. ठीक आहे. अझम्पशन करूया आपण. त्याच्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ O2 त्याला आपण गृहीत धरूया N2 बरोबर. आणि पुढे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ प्रॉडक्ट दॅट इज SO3, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO3 त्याला आपण गृहीत धरूया N3. N1, N2 आणि N3 हे काय आहे? टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO2, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ O2, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO3. आता या सगळ्यांची बेरीज जर केली तर काय येईल आपल्याला? टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स येतील. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. मग काय करायला लागेल इथे? N1 प्लस N2 प्लस N3 which can be represented by capital N. So total number of molecules can be represented by capital N. ओके, कॅपिटल N त्याला आपण दाखवू शकतो. आणि टोटल प्रेशर या सगळ्या मॉलिक्यूलचं N1, N2, N3 या टोटल तीनही मॉलिक्यूलचं मिळून म्हणजे रिॲक्टंटचे मॉलिक्यूल्स, प्रॉडक्टचे मॉलिक्यूल्स दोघांचंही मिळून जर टोटल प्रेशर जर बघितलं तर टोटल प्रेशर काय असेल? कॅपिटल P हे टोटल प्रेशर असेल. तर आता ह्या टर्म्स गृहीत धरून नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO2 represented by N1, number of molecules of SO2 represented by N2, number of molecules of SO3 will be represented by N3. total number of molecules सगळे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे मॉलिक्यूल्स मिळून ते कॅपिटल N रिप्रेझेंट करतात. आणि टोटल प्रेशर जे असेल या सगळ्या मॉलिक्यूलचं रिॲक्टंट प्रॉडक्ट मॉलिक्यूलचं मिळून ते किती असणार आहे? P असणार आहे. या जर टर्म्स गृहीत धरल्या तर या टर्म्स गृहीत धरून आपण एक इक्वेशन लिहू शकतो असं, ज्याच्यामध्ये आपल्याला पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. प्रत्येक मॉलिक्यूलचं पार्शियल स्वतःचं प्रेशर किती ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. कसं करायचं कॅल्क्युलेट? तर पार्शियल प्रेशर ऑफ से N1 इज इक्वल टू, पहिलं N1 हे SO2 मॉलिक्यूल्स, नंबर ऑफ SO2 मॉलिक्यूल्स त्यांचं पार्शियल प्रेशर किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. कसं? N1 डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू P, कॅपिटल P. हे काय अर्थ आहे? N1 म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO2 बरोबर आहे. हे कशासाठी आहे? SO2 गॅसच्या मॉलिक्यूल्ससाठी आहे बरोबर. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ SO2 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स दॅट इज कॅपिटल N इंटू टोटल प्रेशर. याच्यावरून आपल्याला काय मिळेल? पार्शियल प्रेशर ऑफ SO2 मॉलिक्यूल्स बरोबर. तसंच आपण पार्शियल प्रेशर ऑफ O2 मॉलिक्यूल्स लिहू शकतो. N2
divided by capital N into total pressure. This is for O2 molecule which is present in gaseous state. Again you can write for SO3, that is product molecule, partial pressure of N3 which can be represented as N3 divided by capital N into total pressure. This is for SO3 gaseous molecules. ओके, सो अशा पद्धतीने आपण पार्शियल प्रेशरच्या त्यांच्या टोटल टर्म्स लिहू शकतो. पार्शियल प्रेशर ऑफ SO2 मॉलिक्यूल, पार्शियल प्रेशर ऑफ O2 मॉलिक्यूल आणि पार्शियल प्रेशर ऑफ SO3 मॉलिक्यूल्स. आता ह्या ज्या टर्म्स आपल्याला मिळाल्यात, Pn1 इज इक्वल टू दिस वन, Pn2 इज इक्वल टू दिस वन अँड Pn3 इज इक्वल टू दिस वन. या टर्म्स आपण पहिलं जे इक्वेशन होतं आपलं कुठलं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं जे इक्वेशन होतं KPचं, त्या इक्वेशनमध्ये आपण या टर्म्स टाकूया. काय होतं बघू आपण. ठीक आहे. सो काय येईल इथे, KP आपलं इक्वेशन काय होतं आठवतंय, KP इज इक्वल टू partial pressure of SO3 molecule divided by partial pressure of SO2 molecule into partial pressure of O2 molecule. तर त्या टर्म्स मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं ठरवलं आपण तर N3 काय येईल, N3 डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू, थोडंसं वर लिहूया, N3 डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू टोटल प्रेशर रेज टू 2. इथं रेज टू 2 का आलं, कारण आपल्या रिॲक्टंट मॉलिक्यूलपासून जे प्रॉडक्ट तयार होतात ते SO2चे SO3चे 3 मॉलिक्यूल्स तयार होतात, म्हणून इथं प्रेशरच्या टर्म्समध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन टर्म त्याची स्क्वेअरमध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर SO2चे किती मॉलिक्यूल्स आहेत, परत 2 मॉलिक्यूल्स आहेत, म्हणून इथे सुद्धा N1 डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू P परत एकदा येईल रेज टू 2 आणि पुढे N2. आता एक लक्षात घ्या, N2 हे कशासाठी वापरले आपण, O2च्या मॉलिक्यूलसाठी. O2चे किती मॉलिक्यूल्स आहेत, एकच आहे, त्याच्यामुळे इथे कॅपिटल N इंटू P येईल, पण इथं स्क्वेअर येणार नाही. स्क्वेअर का नाही येणार, तर कारण एकच मॉलिक्यूल आहे, कॉन्सन्ट्रेशन त्याचं सिंगल आहे. इथं रेज टू 2 आहे, इथं रेज टू 2 आहे, इथं मात्र सिंगल टर्ममध्ये येईल. हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं व्यवस्थित तर आपल्याला फायनली असं मिळेल, N3 स्क्वेअर इंटू कॅपिटल N3 स्क्वेअर आपण लिहिताना असं लिहूया, इंटू लिहिताना इंटू कॅपिटल N असं लिहूया, डिवायडेड बाय N1 स्क्वेअर इंटू N2 इंटू P म्हणजे टोटल प्रेशर. ठीक आहे. सो आपल्याला हे काय मिळालं, KPची व्हॅल्यू मिळाली. याच्यावरनं तुम्ही प्रॉडक्ट मॉलिक्यूल्स किती आहेत ते सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. कसं, N3 स्क्वेअर इज इक्वल टू KP इंटू N1 स्क्वेअर इंटू N2 स्क्वेअर, सॉरी N2 स्क्वेअर नाही येणार, N2 येईल, इंटू टोटल प्रेशर डिवायडेड बाय कॅपिटल N. थोडंसं इक्वेशन हे रिअरेंज केलं तर त्याच्यावरनं तुम्हाला टोटल नंबर ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल किती तयार होतील ते सुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. जर तुम्हाला या KPची व्हॅल्यू, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू पार्शियल प्रेशरला माहीत असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला टोटल नंबर ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल्स किती तयार होतात ते सुद्धा या इक्वेशनवरनं कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. तर आता हे झालं इक्वेशनबद्दल. या इक्वेशनचा शेवटी किंवा सारांश काय आहे, महत्त्वाची गोष्ट काय कळते आपल्याला, तर या इक्वेशनमधनं आपल्याला हे कळतं की KP इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ प्रॉडक्ट. काय कळतं, KP, that is equilibrium constant at partial pressure, is directly proportional to the number of product molecules. N3 म्हणजे काय आहे, SO3 चे मॉलिक्यूल त्याचा नंबर आहे, बरोबर. आणि हे कशाशी निगडित आहे, प्रेशरशी निगडित आहे. थोडक्यात काय, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल. म्हणजे प्रॉडक्टची संख्या जर वाढायची असेल, प्रॉडक्ट मॉलिक्यूलची संख्या जर वाढायची असेल तर प्रेशरसुद्धा काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. कारण इथे आपल्याला त्याचं हे काय मिळालेलं आहे, रिलेशनशिप काय मिळालेली आहे, प्रेशर आणि प्रॉडक्ट मॉलिक्यूलची डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ काय होतो की जेवढं प्रेशर वाढवत जाल तेवढी प्रॉडक्ट मॉलिक्यूलची संख्या पण काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. सो अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करून देतं की प्रेशर जर मॉलिक्यूलचं वाढवलं, आपण रिॲक्टंट मॉलिक्यूलचं जर प्रेशर वाढवलं, इन्क्रीज केलं, तर याच्यातनं काय होऊ शकतं, प्रॉडक्ट मॉलिक्यूलची संख्या वाढू शकते. थोडक्यात रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होऊ शकतो. किंवा पर्सेंटेज कन्व्हर्जनचं जो रेट आहे, SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये, तो रेट काय होऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो. मग आता हे झालं थेरॉटिकल, बरोबर. ली चॅटलेर प्रिन्सिपल सांगतं, गॅसियस थिअरी सांगते, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण थेरॉटिकली मांडल्या. पण ॲक्च्युअली असं घडतं का, तर नाही. ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये रिॲक्शन ही ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच केली जाते, फॉलो केली जाते. ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच का फॉलो केली जाते, त्याचे 2 महत्त्वाचे कारण आहेत. पहिलं रिझन आहे की जर तुम्हाला प्रेशर वाढवायचं असेल तर साईड वॉल ज्या आहेत कंटेनरच्या,
तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये एक रिॲक्शन लावताय बरोबर, तर त्या कंटेनरची जी साईड वॉल असते ती तुम्हाला काय करायला लागेल, थिक करायला लागेल. कारण जसं प्रेशर इन्क्रीज होत जाईल, गॅसेसचं रिॲक्टंट मॉलिक्युलचं प्रेशर वाढत जाईल, तसं तसं त्या साईड वॉलवरती सुद्धा प्रेशर येत जाईल. त्यामुळे ते प्रेशर सस्टेन करणारी साईड वॉल त्या कंटेनरला असली पाहिजे, त्या रिॲक्टंट कंटेनरला असली पाहिजे. ती जर नसेल तर एखाद्या वेळेला अपघातसुद्धा होऊ शकतो. आणि हे होऊ नये म्हणून ती साईड वॉल तुम्हाला काय करायला लागेल, त्याची थिकनेस वाढवायला लागेल. जर तुम्हाला काय वाढवायचं असेल, प्रेशर वाढवायचं असेल रिॲक्टंट मॉलिक्युलचं, तुम्हाला रेट वाढवायचा रिॲक्शनचा, तर प्रेशर वाढवायला लागेल. प्रेशर वाढवायचं असेल तर साईड वॉल कशी पाहिजे, थिक करायला पाहिजे. याच्यामुळं काय होऊ शकतं, साईड वॉल जितकी तुम्ही थिक करायला जाल तेवढी रिॲक्शनची कॉस्ट वाढू शकते. सो रिॲक्शन विल नॉट बी द कॉस्ट इफेक्टिव्ह, बरोबर. रिॲक्शन विल नॉट बी द कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणून कॉस्ट कटिंग करायची असेल तर तुम्हाला हे प्रेशर जास्ती वाढवून चालणार नाही. म्हणून रिॲक्शन ही रूम प्रेशर जे असतं, जेव्हा ॲटमॉस्फेरिक ज्याला म्हणतो आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्या 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच ही कंटिन्यू केली जाते. दुसरं एक महत्त्वाचं रिझन असं आहे याचं, की जसं तुम्ही प्रेशर वाढवता त्या पद्धतीमध्ये SO2 मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन SO3 मध्ये होईल, पण SO3 मॉलिक्युल्स जे तयार होतील, प्रॉडक्ट मॉलिक्युल्स जे तयार होतील, ते प्रॉडक्ट मॉलिक्युल हाय प्रेशरमुळं जो कुठला कॅटलिस्ट तुम्ही वापरलाय त्या कॅटलिस्टच्या सरफेसलाच अढेर राहतील, म्हणजे चिकटलेले राहतील. ते कॅटलिस्टच्या सरफेसमधून त्यांचं डिसॉर्प्शन होणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे डिसॉर्प्शन होतं म्हणजे काय, ॲडसॉर्प्शन होतं म्हणजे काय. जसं की SO2 मॉलिक्यूल O2 मॉलिक्यूल आधी ॲडसॉर्ब होतात, त्यांचं कन्व्हर्जन SO3 मॉलिक्यूलमध्ये होतं आणि शेवटी तो SO3 मॉलिक्यूल काय होतो, डिसॉर्ब होतो. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो, तो व्हिडिओ जरूर बघा. सो तुम्हाला ॲडसॉर्प्शन डिसॉर्प्शन ह्या कन्सेप्ट लगेच क्लिअर होतील. SO3 मॉलिक्यूल तुम्ही जेव्हा प्रेशर वाढवता त्यावेळेस कन्व्हर्जन रेट वाढत जाईल आणि कन्व्हर्जन रेट वाढत असताना SO3 मॉलिक्यूलची संख्या जितकी वाढत जाईल तितके ते मॉलिक्यूल्सची संख्या कॅटलिस्टच्या सरफेसवरती काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल आणि कॅटलिस्टचा सरफेस प्रॉडक्ट मॉलिक्यूलनंच भरून जाईल. थोडक्यात काय तर त्या ॲक्टिव्ह साईट जिथे रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स येऊन ॲडसॉर्ब व्हायला पाहिजेत त्या ॲक्टिव्ह साईट कोण ब्लॉक करेल, प्रॉडक्टचे मॉलिक्युल्सच ब्लॉक करतील आणि ऑटोमॅटिकली रिॲक्शनचा रेट काय होईल, डिक्रीज होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला एक ऑप्टिमम प्रेशर इथं मेंटेन करायला पाहिजे. खूप जास्ती पण प्रेशर नाही, खूप कमी पण प्रेशर नाही करता येणार. म्हणून ही रिॲक्शन कधी कुठे केली जाते, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. त्याचं कारण हे, जरी प्रिन्सिपल किंवा आपल्याला प्रेशरचं जे ली चॅटलेर प्रिन्सिपल आहे ते असं सांगत असलं की जितका रिॲक्शनचा रेट तुम्हाला वाढवायचा असेल तेवढं तुम्हाला गॅसियस मॉलिक्युलचं प्रेशर वाढवायला लागेल, असं जरी असेल, हे ट्रू जरी असेल तरीसुद्धा ही रिॲक्शन ॲक्च्युअली प्रॅक्टिकली किती प्रेशरला केली जाते, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच कॅरी आउट केली जाते. हे या रिॲक्शनमधल्या प्रेशरच्या इफेक्टचं प्रिन्सिपल आहे. आलं का लक्षात. फिजिको केमिकल पॅरामीटर्स आपण या प्रोसेसचे स्टडी करतोय, कॉन्टॅक्ट प्रोसेसचे. त्यातला पहिला पॅरामीटर होता तो इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशरचा इफेक्ट काय होऊ शकतो याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. सेकंड पॅरामीटर डिस्कस करू आपण आता. सो सेकंड पॅरामीटर आपल्याला डिस्कस करायचा आहे तो स्पेस व्हेलॉसिटी ऑफ द मॉलिक्युल्स. आता इथं स्पेस व्हेलॉसिटी म्हणजे काय ते पण आपण आधी समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही अर्थात हे प्रिन्सिपल कुठून आलं, स्पेस व्हेलॉसिटी हे जे फिजिको केमिकल पॅरामीटर आपण डिस्कस करणार आहे ते आला कुठून, तो तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस यामध्ये या स्पेस व्हेलॉसिटीबद्दल सांगितलेलं आहे. स्पेस व्हेलॉसिटी ऑफ गॅसेस, स्पेस व्हेलॉसिटी ऑफ द गॅसियस रिॲक्टंट मॉलिक्युल्स ऑर प्रॉडक्ट मॉलिक्युल्स. आता लक्षात घ्या स्पेस व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस असं सांगते की RMS ज्याला म्हटलं जातं, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसच्या टर्म्समध्ये ज्याला RMS म्हटलं जातं, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, थोडक्यामध्ये त्याला RMS अशी टर्म वापरलेली जाते. RMS रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आणि हे प्रिन्सिपल असं सांगतं RMSचं, मॉलिक्युल्स एकमेकांना कोलाईड व्हायला पाहिजेत आणि ते कोलाईड केव्हा होतील, जेव्हा ते एकमेकांच्या संपर्कात येतील, आदळतील एकमेकांवरती, कोलिजन होईल त्यांचं. तर ते कोलिजन होण्यासाठी मॉलिक्युल्सना काय पाहिजे, व्हेलॉसिटी असली पाहिजे, कायनेटिक एनर्जी त्यांच्याकडे असली पाहिजे आणि ती कायनेटिक एनर्जी जितकी जास्त असेल तितके ते एकमेकांना जास्ती कोलाईड होतील. सो ती स्पेस व्हेलॉसिटी या RMS मधनं येते. ठीक आहे. आता स्पेस व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, स्पेस व्हेलॉसिटी म्हणजे थोडक्यामध्ये त्याची डेफिनेशन जर सांगायची झाली तर नंबर ऑफ लिटर्स ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्युल्स लिव्हिंग बिहाइंड द नंबर ऑफ लिटर्स ऑफ कॅटलिस्ट सरफेस. आता
प्रॉडक्ट मॉलिक्यूल आणि कॅटलिस्ट सरफेस यांचं प्रपोर्शन तुम्हाला मॅच करायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, तर एक लक्षात घ्या की तुम्ही स्पेस व्हेलॉसिटी त्या मॉलिक्यूलची खूप जास्ती ठेवली. स्पेस व्हेलॉसिटी म्हणजे काय, मॉलिक्यूल्स मूव्ह होतात रँडमली इकडून तिकडे. जेव्हा गॅसेस मॉलिक्यूल्सची रिएक्शन आपण करतो त्यावेळेस ते मॉलिक्यूल एकमेकांवरती कोलाइड होताना ते एकमेकांच्या पासून इकडे तिकडे रँडमली मूव्ह होत असतात. त्यांची मूव्हमेंट म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी. आता ते किती फास्ट मूव्ह होतात, किती स्लो मूव्ह होतात, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणू. ठीक आहे. तर हे जे स्पेस व्हेलॉसिटी आहे, तुम्ही समजा ही स्पेस व्हेलॉसिटी त्या मॉलिक्यूलची खूप जास्ती मेंटेन केली, त्यांना एनर्जी प्रोव्हाइड केली, कायनेटिक एनर्जी त्यांची इन्क्रीज केली बाय मीन्स ऑफ हिटिंग वगैरे इफेक्ट, आणि तुम्ही ती एनर्जी त्यांना प्रोव्हाइड करून त्यांची व्हेलॉसिटी इन्क्रीज केली, खूप जास्ती इन्क्रीज केली. तर त्याचा फरक काय पडेल, तर कॅटलिस्टच्या सरफेसमध्ये ही जी रिएक्शन आहे SO2चं कन्व्हर्जन SO3 मध्ये, तर त्यामध्ये कॅटलिस्टच्या सरफेसवरती रिॲक्टंट मॉलिक्यूलचं ॲडसॉर्प्शन होणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. पहिली गोष्ट, O2 SO2चं मॉलिक्यूल ह्याच्यावरती ॲडसॉर्ब होणं ही महत्त्वाची प्रोसेस ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही जर व्हेलॉसिटी खूप जास्ती केली तर काही मॉलिक्यूल्स याला ॲडसॉर्ब होतील, काही मॉलिक्यूल्स इथे येऊन ॲडसॉर्ब होतील सरफेसला, पण काही मॉलिक्यूल्स सरफेसच्या ओव्हर पास होऊन जातील, ते ॲडसॉर्ब होणार नाहीत प्रॉपरली. आणि जितकं ॲडसॉर्प्शन जास्ती प्रमाणात होईल तितकं SO3 मध्ये कन्व्हर्जन होण्याचा रेट काय असेल, जास्ती असेल. सो ॲडसॉर्प्शन प्रॉपरली झालं तर पुढे कन्व्हर्जनचा रेट काय होऊ शकेल, इन्क्रीज होऊ शकेल. म्हणून व्हेलॉसिटी खूप जास्ती असून चालणार नाही. स्पेस व्हेलॉसिटी त्या मॉलिक्यूलची खूप जास्ती असून सुद्धा चालणार नाही. बरं, तुम्ही खूप कमी केली की बाबा जास्तीत जास्त मॉलिक्यूल ॲडसॉर्ब व्हावेत म्हणून त्या मॉलिक्यूलची स्पेस व्हेलॉसिटी आपण खूपच कमी केली, लो स्पेस व्हेलॉसिटी केली. तर लो स्पेस व्हेलॉसिटीला काय होऊ शकतं की हे जे SO3चे मॉलिक्यूल्स तयार झालेले आहेत प्रॉडक्टचे मॉलिक्यूल, तेच प्रॉडक्टचे मॉलिक्यूल या कॅटलिस्टच्या सरफेसवरती एक लेअर तयार करू शकतात अशी. आणि ॲक्टिव्ह साईट ज्यांना आपण म्हणतो की जे जे रिॲक्टंट मॉलिक्यूल्स ॲडसॉर्ब करणाऱ्या ज्या ॲक्टिव्ह साईट्स आहेत, त्या ॲक्टिव्ह साईट्स काय होऊ शकतात, ब्लॉक होऊ शकतात. कुणामुळे, या SO3 प्रॉडक्ट मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशन जास्ती होण्यामुळे. कारण तुम्ही काय केलेली आहे, स्पेस व्हेलॉसिटी मॉलिक्यूल्सची लो केलेली. म्हणून स्पेस व्हेलॉसिटी खूप लो करून पण चालणार नाही आणि स्पेस व्हेलॉसिटी खूप हाय ठेवून सुद्धा तुम्हाला चालणार नाही. दोन्ही ठिकाणी तुम्हाला बॅलन्स मेंटेन करायला पाहिजे. खूप जास्ती स्पेस व्हेलॉसिटी ठेवली तर काय होऊ शकतं की मॉलिक्यूलचं ॲडसॉर्प्शन प्रॉपरली होणार नाही. खूप कमी व्हेलॉसिटी ठेवली मॉलिक्यूल्सची, कायनेटिक थेरी त्यांना कायनेटिक एनर्जी त्यांची कमी करून व्हेलॉसिटी तुम्ही मॉलिक्यूलची कमी केली, रिॲक्शनचा रँडम मूव्ह होण्याचा रेट त्यांचा कमी केला, तर काय होईल की हे SO3चे प्रॉडक्टचे जे मॉलिक्यूल्स तयार झाले ते ॲक्टिव्ह साईट कॅटलिस्टच्या ब्लॉक करून टाकतील आणि त्याच्यामुळे सुद्धा कन्व्हर्जनचा रेटवरती परिणाम होऊ शकतो. मग याच्यावर उपाय काय, तर उपाय एकच आहे की जसा कॅटलिस्टची ॲक्टिव्हिटी ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात तुम्ही मॉलिक्यूलची स्पेस व्हेलॉसिटी मेंटेन करायला हवी. ठीक आहे. सो कॅटलिस्टच्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. कॅटलिस्ट मोर रिॲक्टिव्ह असेल, त्याचा सरफेस एरिया तुमच्याकडे जास्ती असेल तर मग तुम्ही स्पेस व्हेलॉसिटी वाढवू शकता त्या प्रमाणामध्ये. कॅटलिस्टच्या सरफेस एरिया कमी असेल, त्याची ॲक्टिव्हिटी लो झालेली असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मॉलिक्यूलची, रिॲक्टंट मॉलिक्यूलची स्पेस व्हेलॉसिटी काय करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे. हा स्पेस व्हेलॉसिटीचा रिॲक्शनमध्ये महत्त्वाचा रोल आहे. आपण दोन पॅरामीटर आत्तापर्यंत डिस्कस केले, एक तर मॉलिक्यूलचं प्रेशर आणि दुसरा पॅरामीटर त्यांची व्हेलॉसिटी, स्पेस व्हेलॉसिटी. दोन्ही पॅरामीटर्स हे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसशी निगडीत असलेले पॅरामीटर्स आहेत. तिसरा एक पॅरामीटर आपल्याला डिस्कस करायचा आहे. तिसरा इफेक्ट काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॉलिक्यूल्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॉलिक्यूल्स. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॉलिक्यूल्स, रिॲक्टंट मॉलिक्यूल त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा किंवा फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट in terms of concentration you can write for the reaction that is twice of SO2 plus O2 which is a reversible process, you can write twice of SO3. ह्या केससाठी किंवा या रिॲक्शनसाठी आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचा झाला इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन तर आपण असं लिहू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 raised to 2 divided by concentration of SO2 molecule raised to 2 into concentration of O2 molecule. बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये आपण ही रिॲक्शन किंवा या रिॲक्शनच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अशा पद्धतीनं मांडू शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट मॉलिक्यूल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. अर्थात ह्या सगळ्या टर्म्स किंवा हे जे सगळे मॉलिक्यूल्स आहेत ते कसे आहेत, गॅसियस फेजमधले आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आता या ह्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं सांगतो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ
प्रॉडक्ट मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, असं आपण याच्यामध्ये या टर्म्समध्ये म्हणू शकतो. थोडक्यात काय तर रिॲक्टंट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला वाढवायला लागेल जर तुम्हाला प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर. आता या केसमध्ये प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवणार? सोपं आहे की सल्फर मॉलिक्यूल जेव्हा आपण बर्न करतो, आपण सुरुवातीला काही रिॲक्शन्स बघितले होते त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं की S+O2 इट गिव्स SO2 molecule in gaseous phase. This is in solid phase, this is in gaseous phase. पहिली स्टेप जी आहे, आपण प्रिन्सिपल डिस्कस करताना पहिल्या व्हिडिओमध्ये या प्रोसेसमधले जे पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ही रिॲक्शन डिस्कस केलेली आहे, ज्याच्यामध्ये सल्फरचं आपण काय करतो, बर्निंग करतो O2च्या प्रेझेन्समध्ये, त्याच्यापासून तयार काय होतो, SO2 तयार होतो. सो यू कॅन ॲडिशनली ॲड द SO2 बाय बर्निंग एक्सेस ऑफ सल्फर विथ O2. आणि ह्या SO2चं पुढे कन्व्हर्जन SO3 मध्ये जेव्हा होतं रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये, त्यावेळेला एक्सेस ऑफ एअर इथं तुम्ही पास करू शकता, एक्सेस ऑफ एअर इथं पास करू शकता आणि या SO2चं कन्व्हर्जन पुढे कशात करू शकता, SO3 मध्ये करू शकता. थोडक्यात काय तर तुम्ही या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिजनचं एअरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आणि सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंट मॉलिक्यूलचं ओरिजिनल रिॲक्टंट मॉलिक्यूल जे आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवून तुम्ही SO3चं कन्व्हर्जन वाढवू शकता. थोडक्यात काय प्रॉडक्टचा फॉर्मेशनचा रेट तुम्ही इन्क्रीज करू शकता. जे प्रपोर्शन आहे, मिक्स करण्याचं प्रपोर्शन आहे, SO2 मॉलिक्यूल तयार झाला आणि तो O2 मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करण्याचं जे प्रपोर्शन आहे ते 1:10 एवढं प्रपोर्शन आहे. म्हणजे 10 मॉलिक्यूल्स तुम्हाला ऑक्सिजनचे लागतील आणि 1 मॉलिक्यूल तुम्हाला SO2चा लागेल. 10 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे लागतील. थोडक्यात काय एक्सेस ऑफ ऑक्सिजन तुम्ही वापरू शकता SO2ला पुढे SO3 मध्ये ऑक्सिडाइज करण्यासाठी. हे सगळं जे आपण बघितलं ते काय बघितलं, कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये H2SO4 तयार करताना जे काही पॅरामीटर्स, महत्त्वाचे फिजिको केमिकल पॅरामीटर्स आहेत, त्यातले 3 फिजिको केमिकल पॅरामीटर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. त्यातला पहिला होता तो इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशरचा काय इफेक्ट होतो रिॲक्शनवरती, ली चॅटलेर प्रिन्सिपलनुसार आपण एक डेरिव्हेशन तयार केलं आणि त्या डेरिव्हेशनमधलं कन्क्लुजन आपल्याला असं मिळालं की जितकं प्रेशर तुम्ही इन्क्रीज करत जाल रिॲक्टंट मॉलिक्यूलचं, तितकं तुम्हाला प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाईल. अर्थात त्याला लिमिटेशन आहे आणि त्याच्यामुळं ती रिॲक्शन खूप प्रेशरला न वाढवता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच केली जाते. त्याचे कारण काय ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. दुसरी आपण जी गोष्ट बघितली की स्पेस व्हेलॉसिटी मॉलिक्यूलची किती असली पाहिजे, तर ती खूप जास्ती ठेवून चालणार नाही, खूप कमी पण ठेवून चालणार नाही आणि ती ॲज पर कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती मेंटेन करायला पाहिजे, हे पण आपण डिस्कस केलं. आणि तिसरा पॉईंट जो आपण आज डिस्कस केला तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. रिॲक्टंट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन आपण जसं वाढवत जाऊ तसं प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाईल, हे आपण याच्यामध्ये सांगू शकतो. सो हे 3 पॅरामीटर्स आपण कॉन्टॅक्ट प्रोसेसच्या बाबतीत फिजिको केमिकल पॅरामीटर म्हणून डिस्कस केले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, हे पॅरामीटर्स समजले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि केम लर्निंगला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.